फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी मारणारा दिग्दर्शक आणि त्याचे 3 हुकमी एक्के माझ्यासोबत आहेत. फॅन्ड्रीची टीम माझ्यासोबत आहे. नागराज, खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सूरज तर तुझ्यासोबत आधीपासून होता. सोमनाथ, राजेश्वरी हे सगळे तिघं तुला कुठे भेटले, कुठे यांना गाठलंयस तू आणि कशा पद्धतीने त्यांची निवड झाली याविषयी आधी सांग. सूरज मी एक शॉर्ट फिल्म केली पिस्तुल्या नावाची, तर त्यावेळेस याचं कास्टिंग मी केलं होतं. याला जवळजवळ मी 6 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी याला भेटलो आणि याचं पिस्तुल्या जरी कास्टिंग केलं. त्यानंच आता फॅन्ड्रीत रोल केला. तर ते कास्टिंग पण फॅन्ड्रीतही याला घ्यायचं की नाही असं खूप चर्चा झाली आणि अनेकदा मला वाटायचं की हा लहान दिसतोय, तर मी त्याला लहान म्हणतोय म्हणून यानं दुसऱ्यांना विचारलं, माझ्या मित्रांना वगैरे, की मग मोठं व्हायला काय करावं लागेल. ते म्हणले वजन वाढायला लागेल, तू मोठा दिसायला पाहिजे. तर त्या महिनाभराच्या प्री प्रोडक्शनच्या कालावधीत हा इतकं खायचा आणि कोणाला कळायचं नाही की हा इतका का खातोय. आणि त्याने कुणाकडून तरी शिकून घेतली की खाल्लं म्हणजे वजन वाढेल. लकी मॅस्कॉट तुझ्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर परत तो ॲक्च्युली तसा दिसायला रोज ऑडिशन द्यायचा, रोज प्रॅक्टिस करायचा आणि दाखवायचा माझं आज बघा कसं होतंय. तर त्यानं खूप एका अर्थानं कष्ट घेऊन त्यानं आम्हाला वारंवार तो करून दाखवलं. आणि सोमनाथचं खूप इंटरेस्टिंग त्याची गोष्ट आहे. सोमनाथचं कास्टिंग मी माझ्या मनातही नव्हतं की मी कास्टिंग करायला चाललो होतो. मी माझ्या गावाकडे केम नावाचं गाव आहे माझ्या गावाच्या शेजारी, तर तिथं एका कार्यक्रमासाठी मला बोललं होतं. एक छोटा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी मी गेलेलो असताना माझा एक मित्र सचिन बिचेतकर, त्याच्या घरात आम्ही बसलो होतो आणि तिथून आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जायचं होतं. तर तिथं जात असताना वाजवत नेतात, गावाकडे एक पद्धत आहे की हलगी वाजवत नेतात मिरवत. तर मी बाहेर आलो वाड्याच्या, तर 3 लोक हलगी वाजवत होते. त्याच्यात सोमा एक होता, त्याचा भाऊ होता मोठा आणि त्याचा मामा एक नंदू म्हणून. आणि हे लोक हलगी वाजवत असताना माझं ह्याच्याकडे लक्ष गेलं आणि असं मला वाटलं की हा जबे आहे. आणि मी माझ्यासोबत कुतुब माझा मित्र होता, त्याला सांगितलं की याला शूट करतो. त्याच्या मोबाईलवरती याला शूट केलं. ते फुटेजही माझ्याकडे आहे तसंच. आणि ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर याला बोलवून घेतलं, म्हटलं की तू हे सगळं झालं ना, आपण इथला कार्यक्रम झाला की आपण भेटूयात. आणि मग त्याचं ऑडिशन ज्याला म्हणतो आपण, छतावर माझ्या मित्राच्या घराच्या तिथे त्याचं ऑडिशन घेतलं. त्याला बोललो हे करून दाखव, ते करून दाखव. त्याने छान केलं, घाबरत होता सुरुवातीला, करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर मात्र तो काय झालं काय की तो म्हणायचा की नाही, मला नाही काम करायचं. आणि तो 3 महिने काम नाही करायचं असं माझ्याशी बोलत होता. आणि त्याच्यासाठी त्याने खूप मार खाल्ला घरच्यांचा. मी त्याला अनेक वेळा त्याला खेट घालणं म्हणतात नाही की मी जायचो, भेटून यायचो, वाऱ्या केल्या त्याच्या गावच्या. पण बिचारा तो काही म्हणायचा नाही आणि कारणही सांगत नव्हता. खूप शेवटी उशिरा त्यानं सांगितलं की मला भीती वाटते. मग त्याला सांगितलं की तू माझ्यासोबत राहा, जे फिल्मचं प्री प्रोडक्शनचं काम सुरू होतं तिथं माझ्यासोबत राहा. तुला कसं वाटते बघ, काम काय चालतं काय नाही, आणि तुला वाटलं तर तू काम कर, नाही तर नको करू, मग तुला घरी सोडून येतो मी. पण म्हटलं मी भावाला सोबत घेऊन येणार. तर त्याला आणि त्याच्या भावाला माझ्याजवळ एक 8-10 दिवस माझ्यासोबत राहिले. मग त्याला हळूहळू कॉन्फिडन्स येत गेला आणि मग त्यानं काम केलं. खरं बघते का, हर एक टक्का तुझ्याकडेच बघते. बरं पिऱ्या, मी शालूला आवडेल का? चिमणी गाव पाहिजे लागा. इतकं छान काम तू केलंयस. फॅन्ड्री सिनेमा मीही पाहिलेला आहे, त्यामुळे मी हे खात्रीने सांगू शकते. आणि कशा पद्धतीने नक्की दडपण आलं होतं हे तुलाही त्यांनी सांगितलं आत्ता. पण काय वाटलं तेव्हा पहिल्यांदा तुला की आता काय सिनेमा म्हणजे काय, आणि तुला का ती भीती वाटली? तुझा तो प्रवास कसा होता? हळूहळू कसे बदल होत गेले? म्हणजे मला तर पहिली बार काम करायचं म्हणून खूपच भीती वाटत होती. कारण पहिल्यांदाच इतक्या ते गेले, ते सारखं तीच म्हणलं की पुढं गेलं मोठ्या कॅमेरा पुढं, ते मनात भीती वाटलेली. मला वाटायचं हिथंच एवढी चुकी होती, पुढं तरी कसं होणार. आणि एक वाटायचं हे आहेत का नाही डायरेक्टर, त्याची भीती. आणि मग आधी भीती वाटत गेली, मग नंतर नागराज दादा तुझ्या सोबत होता आणि मग कशा पद्धतीने त्यांनी जेव्हा काम करून घेतलं तुझ्याकडनं, तर मग कसं काय, मग विश्वास कसा येत गेला, कॉन्फिडन्स कसा वाढला? म्हणजे हे सगळे असे बारके होते ना, ते बिंदास करायचे माझ्या सामने. मला वाटलं मी का करू शकत नाही, हे करू शकतात म्हणल्यावर मी बी केलं पाहिजे ना. मग मी ह्यांना म्हणलं एकदा एवढंच करायचे का बा, हो म्हणलं एवढंच. मग म्हणलं मी करतो काम, असं काय नाही. मग ती करून द्यावं लागले मला, हो का असं करायला. मग मी त्यांचं बघून मी कॉपी केली. कधी नाटक वगैरे केलं होतंस, कधी काही असं? काहीच नाही केलं होतं. पहिल्यांदा फोटो वगैरे, फोटोशूट ज्याला म्हणता येईल, याचा तर आयुष्यातला पहिला फोटो मीच काढला होता.
की जो माझ्याकडे आहे अजूनही. त्याच्या वर्गात त्याला असं फळ्याच्या शेजारी उभं करून फोटो काढला होता. आणि सोमाचं पण मला वाटत नाही की त्यांना असं कधी कुठल्या नाटकात एकांकित काम केलं असेल. हलगी वाजवणं एवढंच त्याचं होतं. आणि तो ज्याला आपण प्रोफेशनल हलगी वादक जे असतात, तर त्याचे वडील हलगी वाजवतात, त्याचे भाऊ हलगी वाजवतात, तो स्वतः हलगी छान वाजवतो, त्याचे मामा आणि त्या गावातली बरीचशी लोकं, तो जो जातीत आहे ती लोकं हलगी वाजवणारी जमात म्हणून मांग जमात जी आहे, तर तो फक्त हलगी वाजवण्याच्या पलीकडे त्याने आयुष्यात कधी काही केलेलं जे नव्हतं. करतो ते एकाग्रतेने करतो. ते आता म्हणजे बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळालं पिपमध्ये त्याला. नक्कीच. त्यावरून ते सिद्ध होते की तो चांगलं काम करतो. ही मैत्री आहे, तुमचं हे जे नातं आहे ते फार घट्ट आहे, तर याविषयी आम्हाला सांग ना थोडंसं. मी आधी शाळेला गावाकडं होतं, गावाकडून मग रायगडला गेलो शाळेला. मग तिकडे एकटाच होतो, मग बोर व्हायला लागलो, मग तिकडे 2 वर्ष शिकलो, मग इकडं आलो अण्णाकडे राहायला. मग इथे आता शाळेला आहे. आणि मग सिनेमा तुला आवडतो? हो, मी भरपूर बघतो पिक्चर बघतोस आणि काम करायला पण आवडतं. हो. आणि खूप छान गाणं म्हटलेलं आहेस तू याच्यात, तर ते होऊनच जाऊ दे. सोमनाथ आहे सोबतीला, तर तोही तुला सोबत करेलच. धिन तना धिन धिन हुर्र, धिन तना धिन तना धिन तना धिन धिन, धिन तना धिन तना धिन तना धिन धिन. केसा जाग फुगा तुझा डोळ्यावरी उठ, नात सांग कणी तुझं गुलाबी नवट. अगं नाही बोल टोंडी खोट रूप तुझं मोठ, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. हे नादिनीचा डोल कसा डंगतीचा गोर, प्रीतीचा झर तुझा अंग बरसवून. टंच सके जॉल तुला लावू का ग बोट, गालला यो गाल तुझ्या होटाला ग होट. अगं नाही बल टोंडी खोट रूप तुझं मोठ, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो. माझा जब्याग जब्याग शालीवरी मरतो, माझा जब्याग जब्याग शालीवरी मरतो. शेवटची ओळ जी आहे ती फार महत्वाची आहे. ती कशी आली या गाण्यात? हे गाण्याचा समावेश कसा केला गेला? गाण्याचा समावेश म्हणजे हे काय फिल्ममध्ये नव्हतं. आम्ही शूट करत असताना जेव्हा कॅमेरा शिफ्टिंग व्हायचं किंवा काही मेकअप चालायचा, आर्ट डिरेक्शनचं काही काम चालायचं, तर त्यावेळेस मी आराम करत असताना माझं लक्ष जायचं की हे दोघंजण भेटायचे कुठेतरी. सोमा हलगी वाजवतो, तर तो तिथं पाण्याची पिंप असायचे किंवा एखादा पत्रा किंवा काही उचलायचा आणि तो वाजवायचा आणि हा गाणं म्हणायचा. आणि मी यांना एकदा बघितलं होतं ते काम करत असताना, चुकून ओझरती नजर गेली यांचं चाललं होतं, हा गाणं म्हणत होता एक दुसरं कुठलं तरी आणि हा वाजवत होता. आणि टेक ओके म्हणजे सगळं ओके झालं कॅमेरावर की मग यांना बोलवायचो, तर ते त्यांची करमणूक असायची. आणि एक सीन होता की ज्याच्यात त्या चिमणीच्या शोधात खूप फिरतात आणि एका ठिकाणी बसतात आणि जेवण करतात. तर ते जेवण करण्याच्या ऐवजी मला वाटलं की आपण हे शिफ्ट करूया. आणि मी तिथं ऑन दी स्पॉट ते मला सुचलं आणि याला सांगितलं की तू इम्प्रोवाईज कर आणि याला चिडवायचं आहे काहीतरी, की शालूवरून चिडवायचं. आणि ते गाणं यानंच इम्प्रोवाईज केले, माझा जब्याग जब्याग शालू. याचीच आहे. ती त्याची जवळ आहे, त्याचा लेखक तोच आहे. एकदा शाळेवरून जस्ट येत होते, तर मला भूषण दादानी आणि गणेश दादानी मला बघितलं. तर बघितल्यानंतर ते माझ्या मागे आले, पण मी तिथून नव्हते, मी घरी पोचलेली होते तोपर्यंत. मग रात्री त्यांनी नागराज सरांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. तर ते रात्री एरियाच्या तिथे फिरत होते. फिरल्यानंतर मग ते आले, बसले, शोधत होते मला. आणि अचानक मी माझ्या छोट्या भावाला घेऊन खाली आलेले त्याला फिरवायला. तर मग प्रियांका दिदी आणि गणेश दादा आले आणि विचारायला लागले, तू कुठे राहतेस, काय करतेस? मी घाबरले, एवढ्या रात्रीची ही लोक मला अशी का विचारत आहेत. नंतर मग ते मला सांगायला लागले, घाबरू नकोस, आम्ही फिल्म इंडस्ट्रीमधून आहोत, तुला एका रोल द्यायचं बघत होतो मराठी फिल्ममध्ये. पप्पांना विचारल्यावर मग पप्पा म्हणत होते काय करायचं. मग पप्पांना मी सांगितलं, नाही पप्पा मला जायचंच आहे, कारण आता मला तुझी इच्छा होती? हो, माझी इच्छा करायचं होती. हो. शूटिंग सुरू झाल्यावर मग काय काय तू अशी लाजतेस, हसतेस, असं काय काय तू करत सुरू होतीस? झाल्यानंतर तर पहिले तर खूप भीती वाटायची, काय करायचं काय नाही असं. सगळ्यांना विचारलं मी काय करायचं काय नाही. मग जस्ट काय नाही, जायचं आणि तिथं फक्त तुला तेवढं ॲक्ट करायचं. कित्येकदा असं व्हायचं, मला ॲक्शन सांगायचे, मी ॲक्टिंग करायचे, मला स्टॉपच बोलायचे नाही आणि मी ती ॲक्टिंग करतच राहायची स्टॉप झालं तरी. नंतर तिथं बघितलं की कळायचं, अरे स्टॉप झालं आहे. मग प्रियांका दिदीला सांगायचे, प्रियांका दिदी मला सांगत जा. असं कित्येकदा व्हायचं. असेच खूप मजा छळलेलं आहे जरा.
जेव्हा तू कलाकारांची या निवड केलीस तर इथे आजकाल बालकलाकारांची एक फौजच आपण बघतोय किंवा दर रियालिटी शोमधनं एक नवीन कलाकार बाहेर पडत आहेत आणि ते टॅलेंटही आहेच. पण तू जेव्हा सिनेमा करायचं ठरवलंस तेव्हा तू ठरवलंस की ही सगळी बालकलाकारांची जी पिढी आहे ती न घेता एक नॉन ॲक्टर्स कुठेतरी तू शोधलेस, तू जाऊन त्यांचा शोध केला. हे तू ठरवलं होतंस? तुझी यामागची भूमिका काय होती? हा एक प्रकारे अनकॉन्शियस आणि कॉन्शियस डिसिजन होतं, दोन्ही होतं. एक काय की माझी कथा ज्या पद्धतीची आहे तर त्याला सूट होणारं कॅरेक्टर हे शहरात मला दिसतच नव्हतं कोणी. आता तुला ती भाषा त्यांची आवडली, माझी पण तीच भाषा आहे. माझी आता जराशी थोडी बिघडलेली भाषा आहे, शहरी आणि थोडी, पण ही माझी भाषा आहे. ती ज्या पद्धतीचं बोलतात आणि ज्या पद्धतीनं तू उच्चार करण्याची पद्धत ही, तर ती येणं खूप आवड होतं शहरातल्या मुलांना. परत जो दिसण्याचा जो अपिअरन्स आहे, ज्या पद्धतीची व्यक्तिमत्व पाहिजे होती, तर ते ह्या दोघांकडे बघितलं कळतं की अशी व्यक्तिमत्व इकडे मिळत नाहीत. आणि दुसरी एक गोष्ट होती की खेड्यातल्या भूमिका आणि शहरी लोक नेहमीच करतात, तर त्यात खूप बनाव असतो, खूप एफर्ट असतात, खोटं वाटतं. आणि माझा ॲज अ डिरेक्टर म्हणून मला अजिबात फिल्ममध्ये काही खोटं दिसतंय असं वाटलं की मला कसं मलाच नाही का अस्वस्थ होतं. म्हणून ते खूप जेन्युइन असावं, खरं वाटावं. 2 तासासाठी लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला येतात, तर तिचा विश्वास बसायला पाहिजे त्यांचा. आणि कुठलीही एखादी गोष्ट तुझ्या संशयाला कारणीभूत ठरू नये असं मला नेहमी वाटायचं. किशोरदादा आहे सोबत, छाया आहे, तर या सगळ्यांबरोबर तू जेव्हा काम केलंस तर हे खूप मोठे नट आहेत, खूप छान छान कामं केलेली आहेत त्यांनी. तर मग तेव्हा तुमचे सीन कसे होत होते त्याबद्दल जरा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं तर मी जसं बोलायचो तसं ते किशोर सर हे म्हणायचे, तू बोलून दाव कसा डायलॉग बोलतो, म्हणजे कशा भाषेत बोलतो, हे मला खूपच चांगलं वाटायचं. मला वाटायला लागलं मला जमायला लागलं काय, मला विचारायला लागले म्हणून एकदम आनंद व्हायचा. सोमनाथ आणि सूरज, तुमच्या दोघांच्याही भाषेत खूप गोडवा आहे, तर नक्कीच तुमच्या त्या मातीतलं काहीतरी आम्हाला ऐकायला आवडेल किंवा एखादा संवादही चालेल. होऊन जाऊ दे. होय रे पिल्या, नाना म्हणत होता त्या चंक्याचं काय खरं नाही, आणि गावातली माणसं म्हणतात चंक्याला येड आहे. खरं असेल का रे? कोण डोक्यावर राग टाकल्यावर बोलतं का? काय माहीत गाड्या. जब्या, तुला माहिती का रे, चंक्याची बायको लय दिख नव्हती जण लागा. सगळी गावातली माणसं म्हणायची याड्या चंक्याच्या प्रेमात कशी पोरगी पडली. वा वा वा, फारच मस्त वाटलं. खरंच इतका गोडवा आहे ना खरंच यांच्या भाषेत. आणि चंक्याची एंट्री कशी झाली? नागराज, तू अभिनय केलास तुझ्या सिनेमात, हा योग कसा घडला? तूच म्हणलास का तुझी टीम म्हणली? काय झालं एक्झॅक्टली? ज्या कॅरेक्टरचं मी प्रयत्न करतो की यांना विचार करून त्यांचे ऑडिशन घ्यायचं, तर ते खूप लाऊड व्हायचं आणि ते मला आवडायचं नाही. खूप 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 ऑडिशन घेतली की अभिनय केलेला तुला आवडत नाही? हां, मला कसं तरी मला म्हणायचं की नाही होत. आणि माझ्या प्रोड्युसरनी खूप ऑप्शन दिले, मी खूप ऑप्शन बघितले. आणि असं असताना अचानक जे आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते विवेक वाघ, तर ते एक दिवशी म्हणाले की मग तूच कर चंक्याचा रोल. मला वाटलं की जोक म्हणून म्हणतात, आणि पण त्यांनी सिरियस म्हणाले की नाही नागराज तूच कर, तू चांगला करतोय. आगळा वेगळा सिनेमा, आगळा वेगळा विषय, फॅन्ड्रीबद्दल आणखी काही जाणून घेणार आहोत, पण ब्रेकनंतर. पाहत रहा शो टाईम. आजकाल आपण एक कुठेतरी इराणी सिनेमे पाहतो किंवा जेव्हा वर्ल्ड सिनेमा आपण पाहतो, तर कुठेतरी लहान मुलांच्या माध्यमातून तू कुठेतरी एका जागतिक विषयाला हात घालू पाहतोयस, कुठेतरी तुझी फिल्म युनिव्हर्सल होतीये. तर हा जो एक आहे पॅरामीटर आहे, कुठेतरी हा एक वेगळा संदेश आहे. तर तुलाही या लहान मुलांच्या भाषेतून काही सांगावंसं वाटतंय जगाला, त्यामुळे तू असं काही निवडलंस? एखाद्या माणसाच्या मनात कधी कधी एक संघर्ष सुरू असतो, एक तणाव त्याच्या मनात असतो, आणि तो तणाव तितकाच महत्त्वाचा असतो त्या व्यक्तीसाठी.
ते एका व्यक्तीसाठी तो तितकाच महत्त्वाचा असतो की जितका तणाव भूकंप झाल्यावर येईल. पण आपण नेहमी असा नजरअंदाज करतो या सगळ्या गोष्टी, त्याला दुर्लक्षित करतो. फॅन्ड्री ही मला जाणवलेली त्या त्या वयातली गोष्ट होती आणि मी आत्यंतिक ज्याला म्हणून न्यूनगंडित झालो होतो या गोष्टीनं. मला खूप भीती वाटायची. एक होतं की माझा स्वभाव होता, माझं मन असायचं की मी खूप चांगली स्वप्न बघायचो, इच्छा खूप असायच्या आणि त्या वयात एक साधी इच्छा असते की एखादी सुंदर मुलीनं आपल्यावर प्रेम करावं. पण त्याच वेळेस आपलं मन आपल्याला सांगत असते की यार तू इतका चांगला दिसत नाहीस, तू साधाच आहेस, तुझं घर असं, तुझे वडील काय काम करतात, तुझी आई बघ कशी वेड्यासारखी आहे आणि हे सगळं कसं लपवणार आणि हे लपवायला लागतो. त्या वयात हे छोट्या छोट्या गोष्टी कदाचित आजूबाजूच्या आपल्या आई वडील भाऊ भावंडांना मित्रांना कोणाला जाणवत नाही, पण ती अत्यंत गंभीर गोष्ट असते. आणीबाणीचा काळ असतो आपल्या मनात चाललेला आणि ती गोष्ट मला खूप छळते, आजही छळते आणि मी आत्ता माझ्यात आत्मविश्वास आलेला आहे. आत्ता मी बोलायला लागलो. नाही तर मला आता हे जसे ह्यांना आता खूप आम्ही तयार करून नाही बोला तसं माझं व्हायचं. माझं अजून 4-5 वर्षापूर्वीपर्यंत माझं असं व्हायचं की मला बोलता यायचं नाही आणि असं नव्हतं की मला बोलता येत नाही, असं नव्हतं की माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही, पण आत्मविश्वासाचा अभाव असायचा. ती त्याची कथा आहे. ही जरी लहान मुलांची असली तरी तू जसं म्हणालीस तसं ही लहान मुलांसाठीची गोष्ट नाही. तर ही तू युनिव्हर्सल म्हणाली, खरं तर तुझ्या तोंडचं वाक्य मी हे करतो, उसनं घेतो की लोकांना खूप आवडते. म्हणजे अबुधाबी असेल, इंग्लंड लंडनमध्ये असेल किंवा भारतातल्या अनेक राज्यात ती फिल्म गेली, तिकडे सगळ्यांना ती आवडते. पुण्यात ज्या पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केली, तर जितकं व्यक्तिगत असतं, जितकं इंटेन्सली व्यक्तिगत असतं, तितकं ते वैश्विक होण्याची शक्यता असते आणि ते कदाचित फॅन्ड्रीमुळे झालेलं असं मला वाटतं. खरं बघते का? अरे 100% तुझ्याकडेच बघतो. बरं पिऱ्या मी शालूला आवडेल का? मला चिमणी काय पाहिजे लागा. अरे चिमणी बामणी नसती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाही तिला, तोच्या मारून मारून जीव घेतात तिचा. अजून एक प्रश्न की SL विजन प्रेझेंट करताय, तर ही एक मोठी गोष्ट आहे. मी एक विचार घेऊन चाललो होतो, एक चांगली फिल्म करायची एवढं डोक्यात होतं, पण तिच्या भोवती जे म्हणतात ना, तू अकेला ही चला था जाने वे मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवा बनता गया, तसा हा इतका मोठा कारवा होईल असं मला वाटत नव्हतं. आणि निखिल साने सरांनी एकदा फिल्म बघितली, त्यांना ती खूप आवडली आणि जीचं एक हे होतं ना की अशा विशिष्ट प्रकारच्या मोठ्या फिल्म्स जी घेतं, पण फॅन्ड्री हे एक छोटी सिम्पली सांगितलेली गोष्ट होती, पण सरांना इतकी आवडली आणि सगळ्या झीच्या ग्रुपला इतकी आवडली, नितीन केनी सर वगैरे, आणि त्यांनी ती प्रेझेंट करायचं ठरवलं, त्यांनी घेतली. हा खूप माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. 14 फेब्रुवारीला फॅन्ड्री प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोमनाथ आता आपल्याला सांगेल की फॅन्ड्री का बघायचा आहे. फॅन्ड्री का बघायचा सोमनाथ? फॅन्ड्री ही एका जांबुवंत मुलाची कथा आहे. तर थोडक्यात मला बी माझीच वाटली. तुम्ही बघा, तुमच्या काळजाला लागेल थोडीफार, पण तुम्ही प्लीज बघा. 14 फेब्रुवारीला रिलीज होते. प्रेमकथा आहे, पण ती केवळ प्रेमकथा नाही, तर तिची पाळंमुळं इथल्या व्यवस्थेत रुतलेली आहेत आणि त्याच्या अनुषंगानं एक आपल्या व्यवस्थेचा एक चेहरा आपल्याला दिसणार आहे. पण ते हार्श त्याची रिॲलिटी असली तरी एक खूपच अत्यंत हळवी अशी ती गोष्ट आहे. मला असा नक्की एक विश्वास वाटतोय की लोकांना फिल्म आवडेल. चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा फॅन्ड्री नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल अशी आशा करूया. शो टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.